नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पीक विमा असेल, अनुदान असेल, कर्जमाफी असेल या संदर्भात एक मोठा अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, जी काही जून ते ऑक्टोबर दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, ती अतिवृष्टीची दखल घेऊन आता राज्य शासनाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. आणि आता दुष्काळ जाहीर केल्यानंतर शासनाला काही विशेष सवलती किंवा विशेष तरतुदी कराव्या लागतात किंवा विशेष लाभ शेतकऱ्यांना आता द्यावे लागतात. मराठवाड्यातील 6 जिल्ह्यामध्ये हा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. जवळपास मराठवाड्यामध्ये 8,446 गावापैकी 6,150 गावामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेले आहे. दुष्काळ जाहीर केल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पीक विमा असेल, अतिवृष्टीचं अनुदान असेल किंवा कर्जमाफी असेल अशा काही सवलती द्याव्या लागतात. तर आता या मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना 100% पीक विमा हा शेतकऱ्यांना द्यावा लागणार आहे आणि तो मिळणार देखील आहे. त्यासोबतच अनुदान शासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुदान वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यात येईल. त्यासोबतच आता शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील मिळू शकते. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कर्जमाफीची घोषणा केली जाऊ शकते. शेतकरी मित्रांनो, या 6 जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. दुष्काळ जाहीर केल्यामुळे या विशेष सवलती शेतकऱ्यांना द्याव्याच लागणार आहेत. मित्रांनो, माहिती आवडल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.